जय जय अवलोकितेश्वर पांडुरंग पुंडरिक बुद्ध की जय हो। जय भीम। जय जय पांडुरंग हरी। बुद्ध विटेवरी या आपल्या चॅनलवर मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे। आपण दिलेल्या प्रेमामुळे आज मी या ठिकाणापर्यंत येऊन पोहोचलेला आहे। आपलं असंच प्रेम मला सतत राहू द्या। माझा चॅनल हा सबस्क्राइब करा, लाईक करा, आवडतील अशा कमेंट्स करा, कशाही करा, प्रश्न विचारणारे कमेंट्स असतात त्यात। आणि विशेष म्हणजे पाली लिपी, पाली भाषा, पाली वाङ्मय, बुद्ध वाङ्मय, बुद्ध त्रिपिटिका याच्याविषयीच मला केवळ प्रश्न विचारावेत। ज्याला कोणाला पाली लिपी शिकायची, संस्कृती शिकायची, बुद्ध संस्कृती आणि बुद्ध संस्कृतीचा इतिहास त्रिपिटिका सहित संपूर्ण अगदी हरिवंशांपासून ते कालपर्व सातवाहन काळापर्यंत हा संपूर्ण भारताचा तेजोमय इतिहास तुम्हाला जर अवगत करून घ्यायचा असेल तर बुद्ध विटेवर या चॅनलला तुम्ही फॉलो करा। आणि विशेष म्हणजे तुम्ही बुद्ध लिपी शिका बंधूंनो। माझे एक सांगलीचे मित्र आहेत विटेकर, त्याला गोपू म्हटलं जातं। गोपून मला काय म्हणतो तो, अहो गुरुजी मला गोप्या म्हणा असो। तर त्याने काय सांगितलं मला की काल परवा पंढरपूरमध्ये पंढरपूरच्या मंदिरातील जो चांदीचा पत्रा आहे ते हटवण्याचं काम युद्ध पातळीवर पुरातत्वशास्त्राने सुरू केलेलं आहे। मला त्या पोरांनी निरोप दिला, त्या गोपीनं, विटेकरनं, सांगलीच्या विटेकरनं। आणि त्यानं सांगितलं मला की एक बार येऊन तुम्ही पंढरीला जावा। तर म्हटलं ठीक आहे येईन। त्यानं मला निरोप दिला आणि त्या पुन्हा ज्यावेळी मी ते तुमच्या मोबाईलवर मी मला एक दोन बातम्यांमध्ये मिळालं की पंढरपूरच्या मंदिरामधील चांदीचा पत्रा काढला आला आहे आणि त्या ठिकाणी काही जुन्या देणगीरांची नावं, जुने लिपी म्हणा, काही मोडी लिपी म्हणा, काय ज्या ज्या काळामध्ये त्या मंदिरामध्ये ज्याने काय लिखाण केलेलं आहे, अर्थात ते देवनागरी लिपी असू द्या, पाली लिपी असू द्या, बुद्ध लिपी असू द्या, धम्म लिपी असू द्या, नाहीतर अशोक लिपी असू द्या, कुठली लिपी असू द्या, कन्नड लिपी असू द्या, तर ते आता उघडकीस पडणार आहे। आणि ते उघडकीस पडल्यानंतर जर मला सुदैवानं, माझ्या सुदैवानं, तुमच्या सर्वांच्या सुदैवानं त्या ठिकाणी मला जर पाली अभिलेख जर वाचावयास मिळाला तर नक्कीच मी त्यांचं तुम्हाला विश्लेषण करणार आहे। एवढीच गोष्ट या ठिकाणी मला सांगायची। बंधूंनो, आपलं चॅनल यशस्वी होण्यासाठी कृपया आपल्या चॅनलला आर्थिक सहकार्य देखील असू द्या। माझा फोन पे क्रमांक आहे 82 65 07 51 51 82 65 07 51 51। आपल्या शंका कुशंका, आपण कधी कुशंका नको, आपल्या शंका सुशंका आपण या नंबरवर मला फोनवर विचारला तरी चालतील। माझा फोन हा कधीही तुम्हाला अवेलेबल राहील। फक्त प्रश्न कुठले विचारायचे तर प्रश्न विचारायचे भारतीय बौद्ध संस्कृतीचे, जागतिक बौद्ध संस्कृतीचे, बौद्ध लिपीचे, धम्मलिपीचे, धम्मज्ञानाचे, त्रिपिटिकाविषयी असणारं वाङ्मय आणि संत साहित्य याच्यावरच फक्त मला प्रश्न विचार। कुठल्याही राजकारणावर मी बोलत नाही, कुठल्याही पक्षावर मी बोलत नाही। तुम्हाला वाटत असेल की गुरुजी आज तुम्ही निळा झेंडा पाठीमागे लावलाय, हो बाबा उद्या परवा 1 तारीख येत आहे 1 एप्रिल, आणि 1 एप्रिल ते 30 एप्रिलपर्यंत परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत असतो। आणि या ठिकाणी या चिंचेच्या वृक्षाखाली मी एकटाच माझी जयंती साजरी करत असतो, कारण इथं मला कोणी जोडदारच नसतो। असो 2 दिवसानं नाथषष्ठी आलेली आहे आणि नाथषष्ठीचे वैशिष्ट्य सांगायचं कारण असं की नाथषष्ठी म्हणजे श्री संत एकनाथ महाराजांच्या संदर्भामध्ये असणारी ही षष्ठी आहे। महाराजांचा महापरिनिर्वाण समाधिस्थ या काळामध्ये झालेला आहे। बंधूंनो, हे वारकरी संप्रदाय, आपला जर वारकरी संप्रदाय जर पाहिला तुम्ही, हा वारकरी संप्रदाय हाच बौद्ध संप्रदाय आहे। आणि म्हणून सकल संतानं जे पांडुरंगाला बुद्ध समजलं गेलं त्याच्यावरच हा माझा व्हिडिओ असतो। म्हणूनच माझ्या चॅनलचं नाव मी बुद्ध विटेवरी ठेवलेलं आहे।
बरीच मंडळी मला कमेंट्स करत असतात आणि काय काय आता बोलू नाही बोलतो 4-5 फोन मला दमदाटीचे सुद्धा आले. तुम्ही एक कुठलं तरी एक करा. आता कोणाचं नाव सांगत नाही, फोन नंबर सांगत नाही, कारण तो माझाच भाऊ आहे. त्याला कदाचित वाटलं असेल की म्हातारं काहीतरी वेगळं सांगतंय, म्हणून त्यांनी मला सांगितलं की तुम्ही कुठलं तरी एक करा. तुम्ही 22 प्रतिज्ञा आता मानताय का नाही मानताय, तुम्हाला 22 प्रतिज्ञा मान्य आहेत का नाही मान्य आहेत. आता ह्या मुलांना मी काय म्हणतो लक्षात आले का, अरे बाबा मी बुद्ध संस्कृती सांगतोय, पण त्याच्यावर जो पडदा पडलेला आहे त्या पडदा पडल्याचं काढण्याचं काम माझ्या हातून होतंय, मी करतोय. कृष्ण असू द्या, बुद्ध असू द्या, आणि मग तिकडून मला दम द्यायचा फोनवरून तुम्ही एकच करा, नाहीतर मग आमची लोक तुम्हाला भेटायला येतील. काय करतो बाबा ह्या माळावर भेटून तरी मला, मी एकटाच जीव सदाशिव आहे. हां, या कुणाला मारायचं असेल तर मारा इथे येऊन. मी जो माझा विचार आहे तो विचार मला खोडून दाखवावं, नाहीतर माझ्याबरोबर डिबेटिंगला बसा ह्याच चिंचेच्या झाडाखाली, ह्याच माझ्या आश्रमामध्ये. कोणी नाही इथं 5 किलोमीटरच्या परिसरामध्ये एकटाच जीव असतो. इथं फक्त अभ्यास करणे, ध्यानधारणा करणे, विपश्यना करणे, एवढं माझं काम आहे. आता उन्हाळ्यात काय काम नाही. तर असं अशा पद्धतीचं डिबेटिंग कुणाला करायचं असेल माझ्यासोबत तर त्यांनी यावं, आनंदाने यावं. मात्र येताना स्वतःची पदरची भाकरी घेऊन यावं, कारण मला तिथं भाकरी नसते. ते मात्र काय खातो महाराज, काय खातो, आता काय सांगायचं तुम्हाला. असो, तर बंधूंनो, एक नम्र प्रार्थना राहील माझी की मला आर्थिक सहकार्य करा, एवढी कृपा करा. 82 65 07 51 51, कारण खर्चण्यासाठी दामोजी लागतो, पैसा लागतो. आणि जर आपण कोणी 5-50 रुपये दिले, कोणी 10-20 रुपये दिले, नाही म्हटलं तरी 10 रुपये तर तुमची देण्याची एक आहे. दानशूर व्यक्तीने जरा जास्त रक्कम दिली तरी चालेल, कारण ह्याला मोबाईलला भरावं लागतं, तर खर्च येतो. आणि आता आजारपणामध्ये मी ठणठणीत झालो आहे, चांगला झालो आहे, कारण तुमचा आशीर्वाद आहे बाबांनो, तुमचा आशीर्वाद आहे. दवा गोळ्या औषध पाणी व्यवस्थित मिळते. आणि म्हणूनच एवढं खणखणीत बोललो तो, कारण 7 मिनटं याच्यात घालवली, पण हे घालवणं मला आवश्यक होतं. चला, तर आता मी श्री संत नाथ महाराजाच्या संदर्भात सांगतो. आणि मी सुरुवातीला बोललेलोच आहे काय की वारकरी संप्रदाय हा बौद्ध संप्रदाय आहे, बुद्ध संप्रदाय आहे. परंतु वारकरी संप्रदायावर जे अतिक्रमण केलं गेलं वाद्यांनी, कोणा वेदवाद्यांनी जे अतिक्रमण केलं, आणि याला एक वारकरी हा बहुजनांचा संप्रदाय न राहता हा कुठला तरी ठराविक एका गटाचा संप्रदाय राहावा. आणि म्हणून आजकाल हे जे महाराज मंडळी जे भजन कीर्तन करतात ना, कीर्तन वगैरे, त्यांना बौद्ध विषय दिसणार नाही. आणि ते दिसण्याचं काम मी करतोय बंधूंनो, ते काम मी करतोय. माझ्या वारकरी संप्रदायामध्ये ज्या ठिकाणी माझ्या अनेक साधू संतांनी बुद्ध हा शब्द वापरून पांडुरंगाचं कौतुक केलं, कौतिक केलं, ते कौतिक तुमच्या पुढं आणणं हा माझं स्वतःचं कर्तव्य समजतो. आणि म्हणून मायबापानं उद्या परवा नाथषष्ठी आहे, आणि नाथषष्ठी असल्यामुळं ज्या नाथांना दमूर्ती थोडा तरी, तर ज्या श्री संत एकनाथ महाराजांनी जी बौद्ध परंपरा पुढे आणली, आमच्या पुढे आणली, ते कीर्तनकार कधी सांगणार नाहीत, ते इंदुरीकर महाराज का बोलणार नाही, ते अनेक कीर्तनकार कधी विषय घेणार नाहीत. उलट ते लांब पळतात. पण काय झालं, वारकरी संप्रदाय बुद्ध संप्रदाय हे सांगायला काय बिघडतंय कुठं. या वारकरी संप्रदायाच्या संत, जे आधुनिक संत म्हणतो आम्ही, जे लाखो रुपये कीर्तनाचे घेतात आणि स्वतःच्या हवेल्या मोठमोठ्या माड्या बांधतात, त्यांनी हे बी करावं. मग हे कुणीच करणार नाही. मग हे करण्याचा विडा मी उचललेला आहे. माझ्या जीवाला काही झालं तरी चालेल, परंतु वाङ्मयामध्ये, संत परंपरा, संत वाङ्मयामध्ये ज्या ठिकाणी बुद्ध आहे, कोणी अनेक शंका काढतात, विचारतात मला, महिना भांडतात माझ्या संग. तो बुद्ध वेगळा, हा बुद्ध वेगळा, भगवान बुद्ध वेगळा, गौतम बुद्ध वेगळा. हो,
हे दोन्ही इतिहास मला माहिती आहेत ना, आहेत की माहिती मला. भगवान बुद्धही माहीत आहेत आणि गौतम बुद्धही माहीत आहेत. तसे आमचे 28 बुद्ध आहेत. 29वे बुद्ध म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आहेत. हेही लोकांना मी ठणकावून सांगत असतो. अरे तुम्ही 2च बुद्ध का म्हणताय? 29 बुद्ध झाले. 28वा बुद्ध आमचा सिद्धार्थ गौतम बुद्ध आणि 29वा बुद्ध परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर भीमराव आंबेडकर. हे 29वे बुद्ध आहेत. असो, तर थोडीशी माहिती देतो, दुसरी माहिती देतो. आणि उद्यापासून 4 नव्हे 5 नव्हे 6 दिवस जर लागले तरी चालतील. परंतु हा व्हिडिओ, आजपासूनचा व्हिडिओ हा चांगला मन भरून बघा. व्हिडिओ फक्त 15 मिनिटाचा काढणार आहे. पण हे आजचे जी मी आज मी तुम्हाला इतकं बोललोय ते याच्यानंतर पुढे बोलणार नाही. डायरेक्ट विषयाला सुरुवात करणार आहे. तर असो, श्री संत एकनाथ महाराजांना शांती ब्रह्म म्हटलं जातं, कारण सहनशीलता महाराजांच्या अंगी फार मोठी होती. अरे तो कोण यौवन होता. महाराज गोदावरीवरून आंघोळ करून निघत होते घराकडे पैठण प्रतिष्ठानला. तेव्हा एका यौवनानं महाराजांच्या अंगावर पिचकारी मारली, म्हणजे थुंकला. महाराज परत गेले, गंगेला स्नान केलं, गोदावरीला परत आले तर परत तो थुंकला. किती वेळा थुंकला रे बाबा? जवळजवळ 100 वेळा थुंकला. इतिहासाचे मध्ये नोंद आहे 108 वेळा. म्हणजे 108 वेळा न रागवता शांती ब्रह्म आमच्या एकनाथ महाराजांनी काय केलं? आंघोळ केली. 108 वेळा आंघोळ केली. शेवटी तो थुंकणारा कंटाळला, त्याची थुंकी संपली. नाथ महाराजांना पुढे आला. नाथ महाराजा पुढे हात जोडून म्हणला, महाराज मी आपल्यावर 108 वेळा थुंकलो, आपण रागावले नाहीत. अरे त्या मुसलमानाला, त्या यवनाला महाराज म्हणाले, नाथ महाराज म्हणाले, अरे बाळा तू 108 वेळा थुंकलास, आणखी थुंकला असता तरी बरं झालं असतं, कारण तेवढंच मला स्नान करायचं पुण्य तरी मिळालं असतं. आता पाप पुण्य असा काही विचार करू नका मी सांगत असताना, बरं का. नाही तर लगेच डिग्री घेऊन उठतं लगेच पाप म्हणजे काय पुण्य म्हणजे काय. हे नास्तिक लोकांची काम असतात, आपले नव्हेत. मी नास्तिक नाही, मी विठ्ठल भक्त आहे. मग अशा आमचे नाथ महाराजांचा कालखंड जर पाहिला तर नाथाचा जन्म हा 1533 मध्ये झाला आणि नाथांचं महापरिनिर्वाण हे 1599 मध्ये झालं. म्हणजे महाराजांचं आयुष्य हे 66 वर्षाचे होते. 66 वर्षाचे होते. श्री संत एकनाथ महाराजांच्या आजोबाचं नाव होतं भानुदास महाराज. जे भानुदास महाराज, त्यांची कीर्ती अशी होती की मुसलमानाच्या आक्रमणाला कंटाळून आणि पंढरपुरामधली मूर्तीला धोका निर्माण होईल म्हणून विजयनगरच्या सम्राटानं विजयनगरच्या कृष्णदेवरायांना विठ्ठल मूर्ती पंढरपूरची नेली आणि विजयनगरला नेली. त्यांच्या एक दरबारामध्ये, त्यांच्या राज्यामध्ये नेली. ती नेलेली मूर्ती विजयनगरवरून परत पंढरपूरला आणली. तिची स्थापना केली कुणी? तर श्री संत भानुदास महाराजांनी. कारण भानुदास महाराज म्हणजेच एकनाथ महाराजांचे पणजोबा आणि भानुदास महाराजांचा कालखंड आहे 1448 ते 1513 हा त्यांचा काळ. मग आता तुमच्या लक्षात आलं असेल, आपण नामदेव, ज्ञानेश्वर माऊली, नामदेव महाराज, चोखोबा महाराज, सावता महाराज यांची जर पिढी पाहिली ही 14व्या शतकापर्यंत, आणि तदनंतर मधला जो काळ आहे 100-150 वर्षांचा, 150 वर्षांचा हा अंधार, म्हणजे संप्रदायाचा अंधार म्हटलं तरी चालेल. कारण सगळंच जवळजवळ नेस्तरभूतच झालेलं होतं. पण ज्यावेळी मूर्ती आणली गेली भानुदास महाराजांना आणि त्याचा लळा लागला कुणाला? अर्थात सर्वांनाच, पण जास्त लागला एकनाथ महाराजांना. आता याच्यामध्ये 2 भाग आहेत बरं का. मी एकनाथ महाराजांच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या लोकांची काय मत आहेत, अहो निगेटिव्ह सुद्धा मत आहे लोकांची काय काय, आणि पॉझिटिव्ह देखील मतं आहेत. कोणी एकनाथ महाराजांना एक ब्राह्मण ज्येष्ठ समजतं काय, परंतु ते दोन्ही अंग मी सांगेन, निवाडा करणं हे तुमचं काम आहे.
माझा स्वभाव आहे. मी कुठल्याच एका विषयावर स्थिर राहत नाही. तुमच्या पुढे दोन्ही सांगत असतो. काही लोक एकनाथ महाराजांना नावे ठेवतात, हा पहा. काही लोक एकनाथ महाराजांना देव मानतात, हे पहा. कुठलेही असू दे, ते बौद्ध धर्म असू द्या, आर्य धर्म असू द्या, ब्राह्मणी संस्कृती असू द्या, नाही काही असू द्या, दोघंजण काय म्हणतात हे मी तिथं दाखवत असतो. उदाहरणार्थ विषांतर होऊ द्या, टाईम बी संपला होता. तर अशा पद्धतीचं राहिलेला भाग मी उद्या घेईन. आवर्जून पहा. 7-8 व्हिडिओ काढतो श्री संत एकनाथ महाराजांच्या संदर्भामध्ये. परंतु 15 मिनटं आज मी तुम्हाला 5-6 मिनटं याच्यासाठी बोलायला घालवली की हे माझं प्रस्तावना समजा. आणि मायबापा हो, या चॅनलला आर्थिक सहकार्य करा. 8265075151 हा माझा फोनपे क्रमांक आहे. धन्यवाद. उद्यापासून आपल्या चॅनलला कंटिन्यू पहा. तुम्हाला बुद्ध तत्वज्ञान एकनाथ महाराजांच्या अभंगामधनं ऐकायचं असेल तर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आर्थिक सहकार्य देखील करा. जय भीम, जय भीम, जय भीम.